आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो अन जितलो बी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी, या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी, लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई। चलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही खूप उंचावरून पडावं लागतं। खरंच आज आपल्या समोर जो कॅन्डिडेट आहे त्याच्या मागचं त्याचं स्ट्रगल असेल, त्याचं सक्सेस असेल, तर ही पूर्ण सक्सेस स्टोरी आपल्याला आजच्या सेशन मधून आपल्या सेशन मधून एकंदरीत समजून घ्यायची की नेमकं काय आणि कशा पद्धतीने। बघा याच्यामध्ये थोडीशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने हवाल्या गोष्टी आहे, तिचं स्ट्रगल, तिचं त्याग, तिचा फॅमिलीचा सपोर्ट, तिने केलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा त्याग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे। शेवटच्या टप्प्यामध्ये आपण सब्जेक्ट रिलेटेड थोड्याफार गोष्टी बघूया। तर बघा आपल्या समोर आहे रोहिणी पारखे म्हणून, जिचं युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये एलबीओ म्हणून सिलेक्शन झालंय। रिसेंटली जे आपले युनियन बँक ऑफ इंडियाचे रिझल्ट लागले त्या युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये म्हणजे गव्हर्नमेंट बँकेमध्ये ऑफिसर पदी तिचं सिलेक्शन झालंय। तिचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे ऍग्रीकल्चर मध्ये म्हणजे एमटेक ऍग्री इंजिनिअरिंग तिची पूर्ण झाली। ती प्रॉपर राहुरी तालुक्यातील राहणारी आहे। सोबत विचार केला तर आतापर्यंत मागच्या 4 वर्षापासून बँकिंग सेक्टर मध्ये निरंतर तयारी करणे, प्रवास करणे, 8 पेक्षा जास्त इंटरव्ह्यूज, 15 पेक्षा जास्त मेन्स आणि खूप साऱ्या प्री एक्झाम त्या केसमध्ये रोहिणीने दिलेले आहे। तर त्याबद्दल आपल्याला तिच्याबद्दल सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत का, ह्या यशामध्ये कशा कशा आणि कोणकोणत्या गोष्टींचा वाटा होता। तर सर्वप्रथम पूर्ण सारथी एज्युकेशन कडून तुझे खूप खूप अभिनंदन की तुझं फायनल सिलेक्शन झालंय। तर तुला आता काही प्रश्न विचारायचे जे आपल्याला विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करायचे। काही 2023 मध्ये कोणकोणते एक्झाम आपल्या क्लिअर झाले 2023 मध्ये? सर 2023 मध्ये माझं एमटेक कंप्लीट झालं होतं। ओके, त्या वर्षी मी एक्झाम दिल्या, पण त्या वर्षी माझी एकही प्री क्लिअर झालेली नव्हती। ओके, बघा 2023 मध्ये कोणतीही प्री क्लिअर झाली नाही, कारण एमटेकची एक्झाम चालू होती। तयारी तर ग्रॅज्युएशनला असल्यापासूनच लास्ट इयर पासूनच बँकिंगची तयारी चालू आहे, पण 2023 ला कोणती प्री क्लिअर झाली नाही। हे सेशन बनवण्याच्या अगोदर आम्ही पूर्ण चर्चा केलेली नेमकं आपल्याला कोणकोणते मुद्दे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। तर 2023 ला पूर्ण एकही एक्झाम क्लिअर नाही आणि 2024च्या त्याच्यानंतर सर मी 2024च्या सगळ्या मेन्स दिल्या, म्हणजे ऑलमोस्ट माझ्या इन्शुरन्सच्या पण सगळ्या प्री क्लिअर झाल्या होत्या। ओके, 2023 ला कोणती प्री क्लिअर नाही आणि 2024 ला सर्व मेन्स, मग बँकिंगच्या पण आणि इन्शुरन्सच्या पण सर्व मेन्स या पद्धतीने 2024 ला दिल्या आणि त्याच्यातून मल्टिपल सिलेक्शन, मी सिलेक्शन बद्दल पण सांगणार आहे, पण सगळ्यात मोठं सिलेक्शन म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये ऑफिसर पदी त्या केसमध्ये सिलेक्शन झालेले आहे। त्याच्यानंतर आता या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा येतो तो म्हणजे फॅमिलीचा। फॅमिली सपोर्ट खूप मोठा होता त्या केसमध्ये, कारण आजच्या घडीला 25-26 वर्ष एज आहे, गावाकडलं जीवन आहे, गावाकडे फॅमिली आहे, शेती फॅमिली करते, मग या सगळ्या गोष्टी फॅमिलीने कसं तुम्हाला त्या केसमध्ये सपोर्ट केला? सर म्हणजे माझ्या या यशामध्ये सगळ्यात पहिलं श्रेय जातं ते माझ्या फॅमिलीसाठी, कारण जर मला आतापर्यंत माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला नसता तर मी या पॉइंट पर्यंत येऊ शकली नसती। जो मग की मेंटल सपोर्ट असेल, मला फायनान्शियल सपोर्ट असेल, समाजाच्या अगेन्स्ट जाऊन मला माझ्या फॅमिलीने शिकवलं आणि त्यांना एक विश्वास होता की ही मुलगी नक्की काहीतरी करेल। यामध्ये जर मग मेन पॉइंट सांगायचं झाला की सर्व माझ्या वडिलांनी मी घरामध्ये सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि मी मोठी असताना सुद्धाही माझ्या लहान भावाचं लग्न झालेलं असू शकते, म्हणजे इथपर्यंत माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास होता। ओके, म्हणजे लहान भावाचं लग्न झालंय? येस सर। आणि आई वडील भाऊ काय करतात नेमकं? सर आमच्या घरी शेती आहे थोडी, पण माझी आई आणि वडील आई आणि भाऊ माझ्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करत होते। ओके, म्हणजे बघा दुसऱ्यांच्या शेतामध्ये दिवस रात्र काम करून मुलगी शिकवणे ही तेवढी सोपी गोष्ट नसते। म्हणजे ही एका फॅमिलीसाठी खरंच प्राऊडची गोष्ट आहे की आपण जे कष्ट केले त्या कष्टाला फळ भेटलं आणि मुलगी ऑफिसर झाली। त्या केसमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की दुसऱ्या शेतामध्ये काम करून मुलगी शिकवली। त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो, काही असं मोटिवेशन होतं का तुमच्याकडे फॅमिली बद्दलचं, असं एखादं मोटिवेशन ज्याच्यातून तुम्ही खरं मोटिवेट झाले?
सर मोटिवेशन म्हणजे माझे आई वडील आणि माझे भाऊ, माझ्या घरचे जे माझ्या वहिनी आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्ट्रगल मला त्यांना ते जे काम करायचे, मला त्या सगळ्यांना म्हणजे शेतात काम करायची, माझी आई उन्हात दिवसभर दुसऱ्यांच्या शेतात काम करायची. यावरून मला एक इन्सिडेंट आठवतो. मला एकदा झेरॉक्स काढायचे होते नोट्सचे वगैरे, तर मी सकाळी गेले 9 वाजता झेरॉक्सच्या दुकानात, कारण मला वाटलं मी लेट जर गेली तर मला ऊन लागल. आणि मी या वेळेला 9ला गेले तेव्हा झेरॉक्सचं दुकान पण खोललेलं नव्हतं. मग माझ्याकडं थोडासा टाइम होता. मग मी त्यावेळेत मम्मीला कॉल केला. म्हटलं मम्मी काय करतीये? मम्मी म्हणे की आवरतीये. म्हटलं कशाला, कुठं जायचंय? तर मम्मी म्हणे मला की मला शेतात कामाला जायचंय. तर मी विचार केला की मला 5-10 मिनिटाचं ऊन लागू नये म्हणून मी सकाळी लवकर आले आणि माझी आई दिवसभर उन्हात काम करणार आहे. मग तेव्हाच मी ठरवलं की मला काही करून पोस्ट काढायची आणि माझ्या आईला किंवा माझ्या भावांना उन्हात काम करण्यापासून मला त्यांना थांबवायचं. आणि त्यावर एकच पर्याय होता की म्हणजे मी माझं पूर्ण घर आता माझ्यावर म्हणजे घरी जे चालू आहे त्यांना सगळा फक्त माझ्याकडून होप्स होता की ही काहीतरी करेल, नोकरीला लागेल आणि आपली पूर्ण परिस्थिती बदलून जाईल. ओके. आणि मलाही तेच करायचं होतं आणि देवाच्या कृपेने आज ते झालं पण. त्याच्यानंतर तुम्ही वडिलांचा एक इन्सिडेंट मला सांगितलं होतं. वडील तुम्हाला म्हटले होते की एक मुलगी शिकवल्याने काय होऊ शकतं. हां सर, आपण समाजात बघतो की म्हणजे जे लोकांचा जास्त कल असतो की मुलगा शिकवायचा जेणेकरून तो एका घराला समोर घेऊन जाईल. पण माझ्या वडिलांचं असं मत होतं पहिल्यापासून की म्हणजे मुलगा जर शिकवला तर तो एका घराला पुढे नेऊ शकतो, पण जर मुलगी शिकवली तर ती 2 घराला पुढे नेऊ शकत होती. आणि या असे माझे म्हणजे वडिलांचे उच्च विचार, आईचे कष्ट, या सर्वांच्या प्रेरणेतून आज मी या यशापर्यंत पोहोचू शकली. म्हणजे बघा, गावाखेड्यात राहून शेती करून त्या व्यक्तीचं म्हणजे त्यांच्या वडिलांचे विचार ज्या लेवलला आहे त्या लेवलचे विचार एक चांगल्या सुशिक्षित माणसाचे, चांगल्या ऑफिसरचे पण नसतात. त्यांच्या वडिलांचे त्या केसमध्ये विचार आहे की एक मुलगा शिकला तर चांगलीच गोष्ट आहे, वाईट नाही, तो एक घर सुधरेल. पण एक जर मुलगी शिकली आणि मुलगी आपण घडवली तर ती एक नाही तर 2 घरं त्या केसमध्ये सुधारवणार आहे. तर हे विचार त्यांच्या वडिलांचे होते. त्यांचे तर स्वतःचे विचार जर आपण पाहिजे रोहिणीचे, तर त्या केसमध्ये तिचं म्हणणं होतं की माझ्या शरीरावर अगोदर हळद पडण्याच्या अगोदर गुलाल पडला पाहिजे. हे पहिल्यापासूनच एक स्वप्न होतं की अगोदर गुलाल त्या केसमध्ये पडला पाहिजे, त्याच्यानंतर हळद तर लागणारच आहे. तर ह्या विचारातून तिथपर्यंत आले. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आई वडिलांचा जो सपोर्ट आहे, त्या सपोर्टमध्ये लहान भावाचं लग्न केलं. मुलगी शिकते, चांगली गोष्ट आहे, मग त्या केसमध्ये लहान भावाचं लग्न केलं आणि त्या केसमध्ये दिवस रात्र आई असेल, वडील असेल, भाऊ असेल आणि भावाची पत्नी असेल यांनी निरंतर काम करून तिला इथपर्यंत शिकवलंय. त्याच्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं मुद्दा म्हणजे परिस्थिती माणसाला घडवते. बघा, माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बदलवतो, ही एक खरी परिस्थिती आहे. आणि खरंच त्या माणसाला पण परिस्थिती घडवत असते. असा एखादा इन्सिडेंट की खरंच त्याला तुम्हाला परिस्थितीची जाणीव आहे? सर, असे खूप सारे इन्सिडेंट्स आहे, पण त्यातला जर म्हणजे सांगायचं झालं तर आता म्हणजे मला माझं फेवरेट डिश, मला पिझ्झा खायला आवडतो. तर आणि पिझ्झाची प्राइस आपल्याला माहिती, एका पिझ्झाची प्राइस असते 300 ते 400 रुपये आणि आपण तो 15 मिनिटं अर्धा तासात खातो. पण त्याच एका त्या पिझ्झाच्या प्राइस एवढं काम करण्यासाठी 300 रुपये 400 रुपये काम करण्यासाठी माझ्या आईला दिवसभर उन्हात काम करावं लागतं. आणि मग मला जेव्हा हे रिअलाइज झालं तेव्हापासून मी आतापर्यंत एकदा पण पिझ्झा खाल्ला नाही. आणि जेव्हा मी ठरवलं होतं की जेव्हा सिलेक्शन होईल, आई जेव्हा काम करायची बंद होईल उन्हात, त्यानंतरच मी माझे सगळे ज्या असतील इच्छा वगैरे त्या पूर्ण करेन. ओके, म्हणजे मुद्दा असा होता की बाबांनो, ठीक आहे, एक पिझ्झा घेणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये, पण तो पिझ्झा कमवण्यासाठी आईला दिवसभर उन्हामध्ये काम करावं लागतं. आता एप्रिल मे महिना चालू आहे, त्या उन्हामध्ये आई वडील काम करता, ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा विद्यार्थ्याला असली पाहिजे. म्हणजे नेमकं आता तुम्ही जे लोक हे व्हिडिओज पाहताय त्याच्यामध्ये काही आई वडील पाहत असेल तर त्यांनी या गोष्टी घेतल्या पाहिजे. नाही, आपण आपल्या मुलीला सपोर्ट केला पाहिजे, आपण आपली मुलगी शिकवली पाहिजे, तिला इथपर्यंत आपण इलिजिबल बनवलं पाहिजे, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. पण जे विद्यार्थी हे लेक्चर बघताय तर त्या विद्यार्थ्यांना पण मी सांगू इच्छितो की बाबांनो, तुम्ही पण तुमच्या आई
वडिलांची जाणीव ठेवा. प्रत्येकाची आई वडील कष्टातून हवाला पैसा कमवत असते, म्हणून त्यांनी मला पैसा पाठवला, पण ते स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. तर ही खरंच तिच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. एक पिझ्झा खाणे लई मोठी गोष्ट नाही, ती खाऊ पण शकत होती, पण तिला हा मुद्दा माहिती का त्याच्या मागे माझ्या आईचे दिवसभराचे कष्ट आहे आणि तो खाल्ल्याने काही होणार नाही, मी न खाल्ला तरी जमेल. आणि त्या केसमध्ये त्या गोष्टीचा खरंच त्या केसमध्ये त्याग केला. म्हणून परिस्थितीची पण जाणीव त्या केसमध्ये आपल्याला असली पाहिजे की आपण नेमकं जी खरं परिस्थिती घरची त्याच्याबद्दलची जाणीव. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना असं कधी झालं नाही का की आता जवळपास आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं, मग आजूबाजूचे लोक असतील, समाजातले काही लोक असतील, घरचे असतील, की आता तुमच्या बरोबरच्या सगळ्याच मुलींचे एक लग्न झालेले असतील, हो सर, किंवा ज्यांचे नाही लग्न झाले ते जॉबला तरी असणार आहे. मग तुम्हाला असं कधी कोणी म्हटलं नाही का की बाबा आता बरोबरच्या मुलींचे लग्न झाले, बरोबरच्या मुली जॉबला लागल्या, तू अजून स्पर्धा परीक्षेचा अभ्यासच करतेय? सर लोकांपेक्षा एकदा मम्मीचं माझं डिस्कशन चालू होतं, तेव्हा मम्मी मला असं बोलता बोलताच म्हणून गेली की तुझ्यासोबतच्या सगळ्या मुली जॉबला लागल्या ना आणि तू एकटीच राहिली. म्हणजे असं ती म्हणजे निगेटिव्हली नाही म्हटली, पण आमचं डिस्कशन मध्ये चालू होतं. मी मम्मीला म्हटलं की मम्मी एक दिवस असा येईल जेव्हा तू म्हणशील की तुझ्यासोबतच्या सगळ्या मुली जॉबला आहेत पण फक्त तू एकटीच गव्हर्नमेंट जॉबला आहे, आणि आज तो दिवस आलेला आहे. बघा आता आज तो कॉन्फिडन्स तेव्हापासून होता की एक दिवस असा येईल की त्या दिवशी तू निश्चितच म्हणशील की बाबांनो तुझ्या सोबतच्या सर्वच मुली जॉबला आहे पण त्यातली फक्त माझीच मुलगी गव्हर्नमेंट जॉबला आहे, गव्हर्नमेंट बँकमध्ये ऑफिसर आहे. आणि त्याच्या अगोदर त्यांनी एक आईचा इन्सिडेंट त्या केसमध्ये सांगितला होता की आई तोपर्यंत काम करेल जोपर्यंत मुलगी ऑफिसर होत नाही, ज्या दिवशी मुलगी सक्सेस होईल त्या दिवसापासून मी काम बंद करेल. आणि आता खरंच मुलगी सक्सेस झाली तर आता त्या केसमध्ये आईने काम बंद करून आता थोडंसं रिलॅक्स राहिलं पाहिजे, कारण एवढ्या उन्हामध्ये काम करणं सोपं नाहीये. मी मम्मीला म्हणायची सर की तू नको जाऊ कामाला, तर मम्मी म्हणे मला की ज्या दिवशी तू जॉबला लागशील त्या दिवशीपासून मी नाही जाणार कामाला. मग सर माझा रिझल्ट लागला, मी माझ्या पप्पांना कॉल केला, मम्मीकडे तर मोबाईल नाही, तर पप्पांना कॉल केला, त्यांना सांगितलं की अण्णा मी ऑफिसर झाले. तर माझ्या पप्पांना बोलायला शब्दच फुटत नव्हता, ते रडायला लागले. आणि मग मी म्हटलं रडू नका, मम्मीला सांगा कॉल करून की तुझी मम्मी ऑफिसर लागली आहे, आज तुझा हा शेवटचा दिवस आहे काम करण्याचा. ओके ओके ओके. नाही खरंच हा भावनिक करणारा मुद्दा असतो. म्हणजे हा क्षण खूप कमी लोकांच्या नशिबात येतो, खूप कमी आई वडिलांच्या पण नशिबात येतं की त्यांचा मुलगा मुलगी खरंच इथपर्यंत पोहोचू शकतात. आणि तो क्षण हा खूप कष्टातून आलेला असतो, तो असा रातोरात 2-4 दिवसात तो काही क्षण येत नाही. खरंच त्याचं प्राऊड फिलिंग आजही घरच्यांना भरपूर आहे, गावातले लोक असतील, आजूबाजूचे नातेवाईक असतील, सगळ्यांना एकदम प्राऊड फिलिंग त्याबद्दल आहे. आता त्याच्यानंतरचा एक महत्वाचा मुद्दा तो स्ट्रगल आणि पेशन्स बद्दलचा. म्हणजे आतापर्यंत 1 एप्रिल पासून तर 15 एप्रिल पर्यंतचा जो आपण पार्ट पाहिला खाली आपण जेव्हा चर्चा करत होतो तर कोणताच रिझल्ट आला नव्हता. तुम्हाला खूप होप्स होते की IBPS क्लर्क मी यावर्षी 100% होणार. मग त्यावेळेस नेमकं काय झालं? सर माझं पहिल्यापासून म्हणजे मी जेव्हा पेपर दिला होता क्लर्कचा तेव्हा वाटलं होतं की हा रिझल्ट तर आपला कन्फर्म येणार, मग तो रिझल्ट पॉझिटिव्ह येईल हा असे मी गोष्ट ग्राह्य धरून मी पुढचे प्लॅनिंग केलेले होते. आणि मग 1 एप्रिलला रिझल्ट लागला तर तो माझा रिझल्ट वेटिंगला राहिला. आणि म्हणजे तो मला एवढा मोठा धक्का बसला, पण तो धक्का पचवण्यासाठी मला वेळ सुद्धा नव्हता, कारण माझा 3 एप्रिलला लगेच युनियन बँकचा LBOचा इंटरव्ह्यू होता. मी शॉक झाले, मला काही समजत नव्हतं. म्हणजे मी इतकी हळवी आहे पण तो रिझल्ट बघून मला रडायला पण वेळ नव्हता. मी लगेच रिझल्ट लागला, माझ्या एका मैत्रिणीचं सिलेक्शन झालं होतं, आम्ही तिचं सेलिब्रेशन केलं. मी लगेच लॅबमध्ये जाऊन इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनला लागले. 3 तारखेला मी इंटरव्ह्यू दिला आणि 4-5 तारखेला ते IDBI जामचे वगैरे एक्झाम दिली. आणि त्याच्यानंतर मग SBIचा 10 तारखेला पेपर होता. मग त्याच्यासाठी माझ्याकडे 2-3 दिवस होते. मग माझ्या मनात खूप सारे विचार चालू होते. एकतर मला हा रिझल्ट पचलाच नाही की आला कसं काय नाही. मग तरी पण मग मी SBIचं 3-4 दिवसात प्रिपरेशन केलं, GS वगैरे रिव्हिजन केलं. आणि अगोदर मी एक अहमदनगर कोऑपरेटिव्ह बँकच्या ॲडव्हर्टाईज आलेली होती आणि मग तो 11ला रिझल्ट होता. मग मी म्हटलं की हा तर आहेच, म्हणजे कारण सगळ्या मला एक्झाम चांगली गेलेली होती, इंटरव्ह्यू चांगले गेलेला होता, व्हॅकन्सीज चांगल्या होत्या आणि IBPS क्लर्कची होप्स होती कारण व्हॅकन्सीज वाढत होत्या. 1350 क्लर्कच्या व्हॅकन्सी होत्या. अहमदनगर कोऑपरेटिव्हच्या पण 700+ व्हॅकन्सीज होत्या. आणि माझी तर तेवढी लेवल होतीच, पण
काय माहित काय झालं, तो पण रिझल्ट माझा वेटिंगला राहिला. आणि मग माझ्या सगळ्या म्हणजे माझा स्वतःवरचा पूर्ण कॉन्फिडन्सच गेला की यार 1350 जागा आहेत तिथं 700 जागा आहेत, इथं आपला रिझल्ट येत नाहीये. आणि मला तर मग याची कल्पना म्हणजे, आणि मी ह्या 50 जागेत काय एक्सपेक्ट करणार आहे, कारण एवढ्या जागेत माझं सिलेक्शन नाही झालं. पण देवाच्या मनात होतं की ते छोटे मोठे न रिझल्ट देता देवाने मला एकच आणि खूप चांगला, जो की माझा जो ड्रीम जॉब होता म्हणू शकतो आपण, की माझ्या 2 इच्छा होत्या की एक मला म्हणजे पीओचा जॉब पाहिजे आणि तो पण महाराष्ट्रात पाहिजे. आणि मग आणि ह्या दोन्ही कंडिशन माझा हा जॉब फुलफिल करतोय. त्यामुळं जेवढे आतापर्यंतचे जे रिझल्ट गेले ते मला असं वाटतं ती पूर्ण सगळी देवाचीच इच्छा असेल. आणि म्हणजे माझे हे जेव्हा रिझल्ट गेले तेव्हा मी म्हटलं देवा माझ्यासोबत काय चालू आहे, मी सगळं देवावर सोडून दिलं होतं. म्हटलं देवा तुला जे पाहिजे तू ते कर, मी माझा अभ्यास करते. आणि मी 10 तारखेचा पेपर झाला, माझे सगळे फ्रेंड्स वगैरे घरी गेले, पण मी घरी नाही गेले. मी ठरवलं होतं की जोपर्यंत माझा फायनल रिझल्ट येत नाही तोपर्यंत मी इथून शिफ्ट होणार नाही. हां. आणि मग मी 15 तारखेला मी पूर्ण म्हणजे 2-3 दिवस ब्रेक घेतला, मामाच्या घरी गेली मी. 2-3 दिवस ब्रेक घेतला. मग 15 तारखेला मी आले लॅबला. मी पूर्ण आता माझ्याकडे काही शिल्लकच राहिलेलं नव्हतं आणि मला तसं घरी पण जायचं नव्हतं. मग मी 15 तारखेला पूर्ण RRB साठीचं शेड्यूल केलं, म्हणजे जी आता सप्टेंबर तिचं पूर्ण शेड्यूल बनवलं. पण माझं मनच लागत नव्हतं अभ्यासात. आणि मग अचानक माझ्या एक फ्रेंडचा कॉल आला की जो माझ्यासोबत इंटरव्ह्यूला होता की LBOचा रिझल्ट लागला. मग मी म्हटलं म्हणजे खूप लवकर रिझल्ट लागला, कारण 3 तारखेला 15ला लगेच निकाल. तर लिटरली माझ्या हाताचा थर कापत होता, मला नंबर पण सापडत नव्हता. मग माझं असं पूर्ण धडधड होत होती. मग मी नंबर शोधला, माझा PDF मध्ये तो कॉपी पेस्ट केला आणि तिथं आलं, म्हणजे सर्च झालं, माझा नंबर आला. मला समजतच नव्हतं, मला विश्वासच होत नव्हता. माझी अशी सिच्युएशन होती की मी हसू की रडू मला काहीच कळत नव्हतं. मी लगेच मग माझ्या घरी फोन केला. झालं फायनली झालं. म्हणजे शेवटची अशी माझी फेज आली होती की मी पूर्ण म्हणजे पूर्ण असं मनावर दगड ठेवून मी अभ्यास करत होती. म्हणजे बघा पेशन्सची लेवल कुठपर्यंत असते. एकदम पूर्ण अपेक्षा होती का मी IBPS क्लर्क होणार म्हणजे होणार. 1350+ वॅकन्सीज आहे, पण 1 एप्रिलला तो निकाल आला नाही. त्याच्यानंतर त्याचं दुःख व्यक्त करण्यासाठी वेळच नाही, कारण 3 एप्रिलला लगेचच्या लगेच आपल्या त्या केसमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाच्या LBOच्या इंटरव्ह्यू आहे, त्याची तयारी करायची आहे. म्हणून जे फ्रेंड पास झाले त्यांच्यासोबत 2-5 मिनिटाचं त्यांचं सेलिब्रेशन, लगेच इंटरव्ह्यूची तयारी. 3 तारखेला तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर लगेच 5 तारखेला IDBI जामचा पेपर, 6 तारखेला CBIचा पेपर. त्याच्यानंतर लगेच ते नाही सोडता तर 10 तारखेला स्टेट बँक ऑफ इंडियाची एक्झाम. स्टेट बँक ऑफ इंडिया क्लिरिकलची मेन्सची एक्झाम झाल्यानंतर लगेच 11 तारखेला ADCCचा पण निकाल आला. पण ADCCच्या केसमध्ये पण वेटिंगला रिझल्ट पडला. IBPS क्लिरिकलला पण वेटिंगला पडला, ADCC केसमध्ये पण वेटिंगला पडला. पूर्ण होप्स त्या केसमध्ये हरवून बसलेले होते की IBPS क्लिरिकलच्या एवढ्या मोठ्या जागा तरी सिलेक्शन नाही, ADCCच्या 700+ जागा तरी पण सिलेक्शन नाही. आणि त्याच्यानंतर 15 तारखेला युनियन बँक ऑफ इंडियाचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर RRB PO क्लिरिकल साठीचं शेड्यूल बनवून तयार होतं की नाही मला हार मानायची नाहीये. इथपर्यंत मी पोहोचले, मी RRB PO होईन, RRB क्लर्क होईल. युनियन बँक ऑफ इंडिया तर होईल नाही होईल याची गॅरंटी पण नव्हती. पण अचानक युनियन बँक ऑफ इंडियाचा निकाल आला आणि त्यामध्ये फायनल सिलेक्शन झालं. म्हणजे ही जी पेशन्स लेवल आहे ही नेक्स्ट लेवलला आहे, की इथपर्यंतचे पेशन्स त्या केसमध्ये होते की नाही आज ना उद्या फायनल सिलेक्शन होईलच, आणि ते झालं. म्हणजे हे आपण शिकून घेण्यासारखी गोष्ट आहे की पेशन्स कुठपर्यंत असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी करताना असं काही होतं का मागच्या 3-4 वर्षात काही गोष्टी करूशी वाटत होत्या पण मी नाही केल्या? खूप साऱ्या गोष्टी होत्या. जशा की म्हणजे मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, माझे जे कॉलेजचे मित्र होते ते सगळे मित्र, माझे मित्र मैत्रिणी मागं पडत चालले होते. कारण कुणाला कॉल करायला वेळ नव्हता, भेटायला वेळ नव्हता, इच्छा असून पण ते करता नाही आलं. आणि म्हणजे माझे ते मित्रमैत्रिणी आपापसामध्ये भेटायचे. मग मला जेव्हा स्टेटस दिसायचं तेव्हा मला समजायचं की, आणि मग मी तेव्हा म्हणजे मी असं विचार करत होती की जेव्हा माझं फायनल सिलेक्शन होईल परत मी त्यांच्यामध्ये मिक्सअप होईल. पण सध्या माझी प्रायोरिटी आहे की अभ्यास करायचा, घरच्यांसाठी मला काहीतरी करायचं होतं. आणि त्यानंतर मी कधी कुठं फिरायला पण नाही गेली. म्हणजे मला एक्सप्लोर करायला खूप जास्त आवडतं, पण मी कधीच फिरायला नाही गेली,
कधी मी मूवी पण नाही बघितला. आता आपण बघितलो रिसेंटली तो छावा मूवी आलेला आहे, तो मी अजूनपर्यंत नाही बघितलेला. महाराष्ट्राने पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, म्हणजे भारतात चालला तो पिक्चर, पण तरी तो पाहिला नाही. मी सगळं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे की सिलेक्शन झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या. म्हणजे बघा, काही गोष्टींचा त्याग पण करावा लागतो, की आता गावाकडली मित्रमैत्री असतील, कॉलेजची मित्रमैत्री असतील, एकत्र येताय भेटताय, पण आपल्याला नाही जाता येते. मला कुठे फिरायला जाता येत नाही, मूवीज बघायला जाता येत नाही, कारण तिथं बसल्यानंतर मन पण तर लागलं पाहिजे ना, का आपण हे नेमकं काय करतोय, आपण स्पर्धा परीक्षा करतोय ना, आपण हे करणं योग्य आहे का. तर काही गोष्टी टाळल्या. त्याच्यानंतर सोशल मीडियावाला पण एक मुद्दा होता, सोशल मीडियाचा पण यूज त्या केसमध्ये खूप कमी किंवा केलाच नाही. तर ह्या गोष्टींचा त्याग पण त्या केसमध्ये. पण या सगळ्या गोष्टी करत असताना नेमकं कॉन्फिडन्स कुठून वाढला, की आपण 4 वर्षापासून तयारी करतोय पण तरीही सिलेक्शन होत नाही. मग असे काही मुवमेंट्स असतील त्या केसमध्ये आपला कॉन्फिडन्स तिथून वाढला आणि पुन्हा तयारी चालू केली? सर कॉन्फिडन्स वाढला म्हणजे मी 2023 मध्ये SBI अप्रेंटिसचा, म्हणजे मी इतक्या लेवलला आली होती की मी SBI अप्रेंटिसचा फॉर्म भरला होता आणि त्यात माझं फायनल सिलेक्शन झालं. आपल्याला माहिती आहे तो जॉब म्हणजे न करण्यासारखा आहे. ते एक अप्रेंटिसशिपच आहे, पण त्याच्यातून माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांचा माझ्यावरचा विश्वास वाढला. म्हणजे आमचं ठरलेलं होतं, म्हणजे जे काही डिसिजन्स असतात ते माझे आणि माझ्या घरच्यांचे मिळून असतात. म्हणजे ते पण माझं ऐकतात, मी पण त्यांचं ऐकते. मग आमचं असं ठरलेलं होतं तो लास्ट चान्स म्हणून मी तेवढ्या वर्षी अभ्यास करते. पण तो रिझल्ट आल्याने घरच्यांचा पण विश्वास वाढला. पप्पा म्हणे अजून 1 वर्ष कर, मग ठीक आहे तुला नाही करायचं जॉईन, मग अजून 1 वर्ष कर. आणि जो आपण असं म्हणू शकत नाही की हा रिझल्ट छोटा, हा रिझल्ट मोठा. हा जर मी आज सांगते, जर SBI अप्रेंटिसचा माझा रिझल्ट आलेला नसता तर माझा हा LBOचा रिझल्ट कधीच आलेला नसता. म्हणजे तो कॉन्फिडन्स तिथून वाढला, कॉन्फिडन्स वाढला आणि मला 1 वर्ष अजून चान्स पण भेटला. आणि त्यामध्ये माझा MSc बँकेत पण सिलेक्शन झालं होतं. MSc बँकेत फायनल सिलेक्शन झालं, पण ते पण जॉईन नाही केलं सर ते जॉईन. आणि म्हणजे मला ते जॉईन करायचं होतं, म्हणजे खूप माझं मी अवेटेड होते की जॉबसाठी पाहिजे. आणि मग MSc बँकचा माझा रिझल्ट आला, घरी सांगितलं, सेलिब्रेशन झालं, सगळ्या पाहुण्यांमध्ये पण सांगितलं की MSc बँकचा रिझल्ट आला. पण जेव्हा अपॉइंटमेंट लेटर आलं त्यामध्ये 4 वर्षाचा बॉन्ड होता, 10 लाखाचा. 10 लाखाचा 4 वर्षभराचा बॉन्ड. जर जॉब सोडला 10 लाख रुपये भरावे. आणि मला माहित होतं मी म्हणजे MSc बँकमध्ये जर मी आता जॉईन केली असती तेव्हा तर मला पूर्ण लाईफ टाईम MSc बँकेमध्ये जॉब करावा लागला असता, कारण मी जॉब सोडू शकत नव्हते. आणि जर 4 वर्षानंतर सोडायचं म्हटलं असतं तर माझं एज झालेलं असतं, तेव्हा माझे सगळं जे पेपर मी देऊ शकली नसती. मग मनावर खूप मोठा दगड ठेवून मी MSc बँक न जॉईन करण्याचं डिसिजन घेतलं. पण ह्या 2 एक्झामने कॉन्फिडन्स वाढून दिला. कॉन्फिडन्स म्हणजे SBI अप्रेंटिसशिपचा जो जॉब आहे तो सोडला, त्यानंतर MSc बँक मध्ये जॉईन करायचा, पण हा बॉन्ड आणि बॉन्डची रक्कम बघता तो पण स्किप केला. पण स्किप करणं चुकीच नाही, त्याच्यातून कॉन्फिडन्स त्या केसमध्ये आपला वाढला की नाही मी इथपर्यंत जाते तर आपण त्या केसमध्ये पास होऊ शकतो. आता पुढचा एक शेवटचा प्रश्न आहे की हे सगळं सिलेक्शन होण्यामध्ये कोणाकोणाचा सपोर्ट होता तुम्हाला? सर सपोर्ट म्हणजे सगळ्यात जास्त सपोर्ट तर माझ्या फॅमिलीचा आहे. त्यांचा सपोर्ट नसता तर आतापर्यंत मी या स्टेज पर्यंत येऊ शकली नसती. त्याचबरोबर सगळ्यात मोठा वाटा म्हणजे माझ्या बँकिंगच्या अभ्यासाची सुरुवात झाली ती सारथी एज्युकेशन पासून साठी. बिगिनर्स बॅचची मी ऑनलाईन बॅच घेतलेली होती. आणि त्यानंतर मला जेव्हा असं म्हणजे डिमोटिवेट व्हायचं किंवा स्टडी पॅन मी मध्ये येऊन तुम्हाला भेटायची, राहुल सरांना पण भेटायची. आणि त्यानंतर माझे जे फ्रेंड सर्कल म्हणजे माझे कॉलेजचे फ्रेंड्स मागं सुटत गेले होते, ते पण माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी होते. पण मी रिसेंटच्या काळात मला जे काही चांगले नवीन मित्रमैत्रिणी भेटले त्यांमध्ये मी सांगायचं झालं तर माझा एक मित्र आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये PO प्रदीप कोळपे. माझा प्रत्येक रिझल्ट म्हणजे लागला, आला नाही आला तर मी त्याला सेंड करायचे रिझल्ट. अभ्यासासोबत होते की का कॉलेजला सोबत होते? तो माझा रिलेटिव्ह पण आहे आणि त्याच्याच गायडन्स मी नेहमी स्टडी करत होते. संगमनेरला जॉइन बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये प्रदीप कोळपे. म्हणजे तोच मला सगळे म्हणजे स्टडी रिलेटेड सगळं मला त्याचंच गायडन्स होतं आजपर्यंत. त्यानंतर माझे 2 मित्र आहेत अभिजित झोडगे आणि वैभव गर्दे. ते माझ्या MTechच्या कॉलेजचे मित्र आहेत. कोणतीही मदत असू, फायनान्शियल मदत असू किंवा मेंटल सपोर्ट, मी जेव्हा अकोल्याला स्टडी करत होते तेव्हा ते माझ्या सोबत होते.
मग माझा जर सपोज रिझल्ट गेला तर मला वाईट वाटायचं, ते मला मग धीर द्यायचे की ठीक आहे हे जाऊ दे, अजून तू कर, होईल होईल. म्हणजे माझा स्वतःवर जेवढा कॉन्फिडन्स नव्हता त्याच्यापेक्षा जास्त त्यांचा माझ्यावर कॉन्फिडन्स होता. मला त्यांनी प्रत्येक गोष्टी, म्हणजे मला फक्त बोलायचा उशीर होता माझी, ते की माझी पूर्ण म्हणजे जी माझी काही मला गरज असेल ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत असेल किंवा फायनान्शियल असेल, सर्व मला त्यांनी मदत केली. मग त्याच्यानंतर मी औरंगाबादला शिफ्ट झाले, मला चांगल्या रूममेट्स भेटल्या, लॅबमेट्स चांगले भेटले, आणि म्हणजे या सगळ्यांचा मोठा माझ्या सक्सेसमध्ये वाटा आहे. फॅमिली, त्यानंतर सार्थ एज्युकेशन आणि सोबत फ्रेंड्स यांचा सर्वांचा वाटा आहे ना, आपण या यशापर्यंत पोहोचलोय. येस सर. तर चालेल, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून रोहिणी. भरपूर गोष्टी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना पण, की एक सर्वसामान्य भागातून राऊरी जवळ गाव आहे, कोल्हार राऊरी, तिकडं गळडीम जवळचं गाव आहे, त्या एका छोट्याशा गावातून येऊन एखाद्या गव्हर्नमेंट बँकमध्ये ऑफिसरपदी सिलेक्शन होणं काही छोटी गोष्ट नाही. खरंच प्राऊडची मुवमेंट आहे. तर तिच्याकडून सर्वांसाठीच, म्हणजे तिच्या आईवडिलांना किंवा सार्थ एज्युकेशन किंवा सगळ्यांचा हा सपोर्ट आणि तिचा ह्या यशस्वी होण्यामध्ये जो काही प्रवास होता, या सगळ्याबद्दल तिचा पुन्हा एकदा पूर्ण टीम सार्थ एज्युकेशन कडून, आपल्या सर्वांकडून खूप खूप अभिनंदन. आणि असंच करून आपणही यशस्वी होऊया आणि आपणही काहीतरी आपल्या घरच्यांसाठी, आपल्या स्वतःसाठी निश्चितच करूया. तर हवाला एक पार्ट. तर चालेल, आपण इथं थांबूया. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओजमध्ये, नवनवीन अशाच यशस्वी झालेल्या व्यक्तीच्या कहाणीसोबत. प्रत्येकाने लेक्चरला लाईक करा. हा प्रवास कसा वाटला, काय वाटला याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सर.